जय भीम. मी श्याम उगाडे चिखलवाडीतून बोलतोय. मी इथला स्वतः रहिवासी आहे आणि माझे स्वतःचे पूर्वजांचे घरे वगैरे आहेत तिथे. आणि आमच्या मनोज बाळकृष्ण उगाडे यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने संपूर्ण आमच्या मागच्या बाजूची जागा त्यांनी कब्जा घुसखोरी केलेली आहे. आता मी कॉर्पोरेशनमध्ये मी पुष्कळ चकरा मारल्या. 2 महिने चकरा मारतोय मी. मेन बिल्डिंगला मारतोय, क्षेत्रीय कार्यालयाहून इथे मारतोय. तर तिथले अधिकारी संपूर्ण इकडून तिकडे, तिकडून तिकडे मला फिरवतात. एवढ्या उन्हामध्ये मला त्रास होत असून सुद्धा मी जातो. त्यांनी सांगितलं इकडे जा त्यांच्याकडे, तिकडून तिकडे पाठवतात. असं त्यांनी मला 2 महिने अगदी खेळवलेले. तर आता मी शेवटी संपूर्ण मीडियावाल्यांना विनंती करतो की मला यातून काहीतरी न्याय मिळवून द्यावा. बस एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. जय भीम. तुमच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मारलेला हो, आहे हो, असं तुम्ही म्हणलेलं आहे हो, आणि त्या प्रकरणाबाबत तुम्ही वारंवार आयुक्तांकडे हो, चक्रा मारत आहेत, हो, मेन बिल्डिंगला जात आहे, हो, क्षेत्रीय कार्यालयामध्ये जात आहे. हो, क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही अधिकाऱ्यांशी या सगळ्या प्रकरणावरती बोललेला आहे हो, का? हो. काय अधिकाऱ्यांनी तुम्हाला उत्तर दिलं यावर काय सांगा? त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला, की हे आमच्याकडे नाही, हे गौणीमध्ये येतंय. हे तुम्ही तिकडे जा, मेन बिल्डिंगला जा. कधी तिथे गेले की ते सांगतात, की आमच्याकडे नाही, स्लम एरियामध्ये येते, असं गावठाणमध्ये येते. कधी सांगतात स्लममध्ये येते. आता या अधिकाऱ्यांना एवढं माहिती नाही का, एवढे अधिकारी मोठे झालेले आहेत, की बाबा हा एरिया कुठल्या भागात येतोय, काय नाही. त्यांनी पटकन हे करायला पाहिजे ना त्याच्यावरती, बाबा काय कुठल्या भागात येतो, काय तिथं व्यवस्थित एका ठिकाणी पाठवायला पाहिजे. ते इकडे गेलं की तिथून ते लोकं सांगतात हे आमच्याकडे नाही, आणि गवणीमध्ये गेलं तर आमच्याकडे नाही, स्लममध्ये गेलं तर आमच्याकडे नाही, गावठाणमध्ये गेलं तर हे असे मला जवळ-जवळ 2-2.5 महिने ते लोकं उन्हातान्हामध्ये फिरवत आहेत. त्यामुळे मी फार जीवाला जीवाला त्रासलोय. तर आणि तुमच्या या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला हां. तक्रार वगैरे दिली आहे का? हो, संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं मला, की हे काम आमचं नाही आहे. आम्हाला जर कॉर्पोरेशनचं पत्र आलं, लेटर आलं, तर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. आणि जागेचं, घराचं वगैरे जे काही प्रकरण आहे ना, ते महानगरपालिका पाहते. तर तुम्ही त्यांच्याकडे जा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बरं तुमच्या जागेवरती ज्यांनी बेकायदेशीर ताबा मारलेला आहे, हो. ते कोण आहे? तुमचे नातेवाईक वगैरे आहेत का? काय कोण आहेत ते? नातेवाईक वगैरे कोणी नाही आमचे ते. असेच एक आडनावाचे आहेत. ते आता 2-3 पिढ्या इथे राहतात. ते आमच्या वडिलांनी वगैरे त्यांना थोडं राहण्याकरता एक जागा दिली. तर ते एकदमच बळकटीला आलेत आणि ते दादागिरी वगैरे करतात. तर आता आमच्या घरामध्ये कोण भांडणारं नाही, चालणारं नाही, काय नाही. तर आम्ही घाबरून आता एवढी वर्ष आम्ही गप्प बसलो.